भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबल्यावर ऑल या बटनावर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातल्या टॉपच्या मुद्द्यात आज आपण हात घातलाय. तर आज आपण बघणार आहे गरिबांच्या बैलासनी पैर का होत नाहीत. बैलगाडी क्षेत्रातला गरीब कोण, श्रीमंत कोण आणि गरिबांची बैल दावणीला का उभी आहेत. टॉप मधली टॉपची बैल आज गरिबांच्या दावणीला आहेत, पण त्यासनी पैर का होत नाहीत. नक्की चुकी कुणाची, ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे. तर मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका शाब्दिक वक्ता सातारवाला आद्या स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सातारवाला आद्या. मंडळी, काल सहज बसलेलो आणि बैलगाडा शर्यतीचा विषय निघाला. बैलगाडाचा शर्यतीचा विषय निघाला आणि तेवढ्यात एका जोडीदाराचा फोन आला आणि त्यानं सांगितलं, अशा अशा मैदानाला आमच्या बैलाला पैरा पाहिजे. आपला बैल असा असा दोन्ही खांदे आतनं बाहेरनं पळतोय आणि त्याला पैरा पाहिजे. आईला डोक्यात आलं, एवढा सोन्यासारखा बैल पळत असून त्याला पैरा का होईना झालाय आणि ह्याने आपल्याला का फोन केला असावा. बर, ओळख आहे म्हणून माणूस आपल्याला फोन करतोय. ह्या विषयावर जरा मी खोलवर अभ्यास केला आणि जरा दोघा तिघांनी विचारणा केली. बैलगाडी क्षेत्रातले जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत तेवढ्या सगळ्यांनी माझं फोन चालू झालं. तेवढ्याच फोन केलं आणि त्याच्यातनं मी त्या शंकेचं निरासन केलं की बैलगाडा शर्यतीत गरिबांच्या बैलासनी पैर का होत नाहीत. त्याचं उत्तर मला अगदी 100% मिळालं. सगळ्यात पहिल्यांदा मंडळी तुम्हाला सांगतो, बैलगाडा शर्यतीत गरीब आणि श्रीमंत असं कोणच नाही. ज्याच्या दावणीला सोन्यासारखा बैल आहे, ज्याच्या दावणीला लक्ष्मी आहे, तो आज गरीब माणूस नाही. तुमच्याकडे सोन्यासारखा बैल आहे ह्या अर्थी तुम्ही गरीब नाही. तुमचा बैल पळतोय तर तुमचं नाव 100% होणार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या माणसांनी मनातनं ह्यो विचार पहिला काढून टाकला पाहिजे की आपण गरीब आहे आणि आपल्या बैलासनी पैर होत नाहीत. बैलासनी का पैर होत नाहीत हे तुम्हाला आता मी सविस्तर आणि वळीवळीनं सांगतो. व्हिडिओ अजिबात पळवायचा नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा. मित्रांनो, आम्ही आमचे जवळचेच एक मित्र आहेत, त्यांना पहिल्यांदा फोन केला आणि त्यांना अशी अशी माहिती सांगितली. तर त्यांनी मला काय सांगितलं, तुम्ही सर्वसामान्य माणसं मैदानात गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय करता. तर मी काय म्हटलं, मी त्यांना सांगितलं की मला सांगा, बैलगाडी शर्यतीत आम्ही गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा बैल बघतो, मोठी मोठी बैल कुठं आल्यात, त्यांचं कुणाकुणावर पैर आहेत, ह्या सगळ्या गोष्टीकडे आमचं लक्ष असतं. मला त्यांनी सांगितलं की बघा, तुम्ही हे सगळं बघता, तुम्ही असं कधी बघता का हो की आपला बैल आलाय, समजा आपला 2 नंबर 3 नंबरचा बैल आहे, त्या 3 नंबरच्या बैलातला त्याच्याच पटीचा दुसरा बैल किंवा त्याचा दुसरा खांदा विरुद्ध खांद्याचा बैल कुठं त्या मैदानात आलाय का. कधी तो बैल कसा पळतोय. गटाला तुम्ही गाड्या पळायला लागलो, तुम्ही मोठ्या मोठ्या बैलांच्या गाड्या बघता, तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या गाड्या बघता का हो, ज्या 2 नंबरला 3 नंबरला गाड्या उतरलेल्या असतात त्या. समजा एखादा बैल जास्त गाडी ओढत असेल तर तुम्ही त्याला बघणं गरजेचं आहे. मला असं त्यांचं उत्तर ऐकून अक्षरशः मला वेगळंच वाटलं. मला सांगा, त्यांनी दिलेलं उत्तर ना एकदम खतरनाक होतं आणि ते मला पटलं सुद्धा. कारण आम्ही मैदानात गेल्यावर आमच्या बैलाकडे कमी लक्ष, आम्ही दुसऱ्याच्या बैलाकडे लक्ष आमचं जास्त असतं. त्याचा पायरा कुणाबर आहे, त्याची गाडी कोण हाणतोय, त्याच्यावर जाऊन फोटो काढायचं, त्याच्यावर जाऊन व्हिडिओ काढायचं, ह्या सगळ्यात आम्ही आमचा वेळ वाया घालवतो. मंडळी, या सगळ्या निष्कर्षातनं मला तुम्हाला एवढंच सांगायचंय फक्त की बैलगाडी क्षेत्रात आपला बैल जर मैदानात गेला तर आपण फक्त एवढंच बघितलं पाहिजे. समजा एखादा गट पळून आला, त्या गटाला एकदम मोठी टॉपची गाडी पळाली, ती गाडी 1 नंबरला आली किंवा गट पास केला आणि दुसरीच त्या गटात एखादी 2 नंबरला गाडी उतरल्या, सोन्यासारखा बैल आहे, समजा तुमचा डावीनं पळतोय तो बैल उजवीनं पळत असला तर तुम्ही बारकाव्याने लक्ष द्यायचं. तिथं तो बैल कसा पळाला, त्या बैल मालकाला जाऊन तुम्ही भेटायचं आणि त्याला सांगायचं की दादा, माझा डावीनं पळतोय, तुमचा उजवीनं पळतोय, बैलाची गती मला आवडली, आपण पुढच्या मैदानात गाडी हाणूया. तो 100% तुम्हाला बैल देणार. कारण 2 नंबरला त्याची उतरलेली गाडी असती, त्या बैलाजवळ कोणच जात नाही. आपण 1 नंबरला ज्यानं गट पास केला त्याच्या मागे जिथं हलगीचा आवाज येतोय तिथं आपण त्याच्या मागे नाचायला जातो. बरोबर ना मंडळी. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या मुद्द्यात हात घातला पाहिजे की एक सर्वसामान्य माणूस आपला बैल तयार करायला किती मेहनत घेतो, त्याला किती खर्च आहे आणि त्याच्या मागचा संघर्ष काय आहे. तुम्ही बघितलंय का हो कधी एका गरीबाची त्याच्या बैल घडवण्यामागची कहाणी काय असती. त्याचं सगळं लागणारा खर्च असो, त्याची मेहनत, त्याची पवनी, त्याचा सराव, त्याला फेर, इथपर्यंत सगळ्याला तो पैसे घालत असतो. बरोबर ना. मग आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवढी उडी मारायची आहे. आपल्या अपेक्षा सर्वसामान्य माणसाच्या, सर्वसामान्य बैल मालकाच्या अपेक्षा कमी झाल्या पाहिजे. आपला बैल 2 नंबरचा आहे तर आपल्या बैलाची कुवत आपण जाणली पाहिजे. आपला किती पळतोय तेवढ्याच मापाचा बैल आपण त्याच बैलाची अपेक्षा केली पाहिजे. समजा 2 नंबरचा बैल आहे, तुमचा पण 2 नंबरला पळतोय तर तुम्ही त्या बैलाला वायदी हा प्रकार नाही होत. कारण 2 नंबरचा बैल जो असतो तो तुम्हाला पण माहित आहे आणि त्याला पण माहित असतं की तुमचा बैल तसा चांगला पळतोय.
मग तुम्ही जर पैरा केला तर कुठेतरी तुमचे पैसे वाचतात. समजा एखादा गाडा मालक, आता गावागावातली एक पद्धत तुम्हाला सांगतो. जे गाडी भाडं जे आहे ना तुमचं गाडी भाडं, त्या गाडी भाड्याचा तुम्हाला एक छोटासा तोडगा सांगतो. तो पण आमचे एक सहकारी आम्हाला त्यांनी सांगितलेला आहे. गाडी भाड्याचा एक तोडगा असा आहे की समजा एका गावात 4 बैल आहेत, तर त्याच गावात त्या बैलांचे दुश्मन तयार झाले. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात राजकारणात खेळ असावा, पण खेळात राजकारण नको. गावागावात वाद निर्माण झाला. समजा तुम्ही ते मित्रत्वाचं प्रतीक गावात जपलं, तर एकाच टेम्पोनं तुमची 2 बैल जातील. तिथं तुमचा अर्धा खर्च आला. म्हणजे मैदानापर्यंत जाण्याच्या खर्चाचा ह्यो सुद्धा विषय आला की आपण गावातल्या गावात मैत्री जपली पाहिजे. समजा एका गावात 2 चांगली बैल पळतात, तर त्यांनी ते पैरा करून गावची गाडी पळवली पाहिजे. कुठंतरी तुमचं नाव लौकिक तुम्ही या संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आहे. नियोजन कसं असावं? आयोजकांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपण चालायचं. सकाळी 8 वाजता जर मैदानात आपल्याला बोलवलं, तर त्याच्या आधी 10-15 मिनिटं आपण तिथं हजर असलं पाहिजे. आपला पायरा कुठं आहे, आपला छकडा कुठं आहे, आपल्या गाडीवर बसणारा ड्रायव्हर कुठं आहे, सुट्टी मेकर कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बारकाव्याने लक्ष दिलं पाहिजे. विषय नंबर 2, सर्वसामान्य गाडा मालक ह्यो मनानं मोठा पाहिजे. भले त्याच्या खिशात काय नसू द्या, पण त्याचं मन दिलदार पाहिजे. त्याचा जर बैल पळाला, समजा टॉपलाच पळाला, 1 नंबरात राहिला, तर त्यानं मोठीपणा नाही केला पाहिजे. त्यानं गरीबासने बैल देऊन सहकार्य केलं पाहिजे. आता ह्याच्यात चूक कुणाची, ह्याचं उत्तर तुम्हाला देतो. चूक कुणाची मित्रांनो? सर्वसामान्य गाडा मालक समजा मोठा झाला, तर तो गरीबाला विसरतो. ही सर्वसामान्य गाडा मालकाची चूक आहे. गरीबांच्या बैलासनी पैर होत नाहीत, ह्याला कारणीभूत गरीबच आहे. मंडळी, सगळ्यात महत्वाचा विषय, सगळ्या गाडा मालकासनी माझे हात जोडून विनंती आहे, तो सर्वसामान्य असू किंवा लय मोठा असो, सगळ्यांनी मला एक सांगायचा, हा खेळ तुम्ही स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी खेळा. एखाद्याची गाडी पडावी किंवा मनात काय स्वार्थ ठेवून तुम्ही हा खेळ खेळू नका. विरोधकाच्या भावनेनं हा खेळ खेळू नका. आपला खेळ हा जिद्दीचा आहे. हा खेळ स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी किंवा एक मनोरंजन म्हणून खेळा. ही पारंपरिक चालत आलेली जी ही खेळ परंपरा आहे, हे आपल्याला अशीच पुढे जोपासायची आहे. हे तेवढं लक्षात असू द्या. एखाद्याची गाडी पडावी म्हणून जर खेळ खेळत असाल, तर त्या खड्ड्यात एक दिवस तुम्ही स्वतः पडणार, हे पण कुठंतरी विसरून चालणार नाही. बऱ्याच ठिकाणी चालत आलेली एक पद्धत आहे मंडळी. ह्या मैदानात त्यानं माझी गाडी मारल्या, पुढच्या मैदानात त्याला सोडणार नाही. ही सुडाची भावना मनातनं काढून टाका. तुम्ही ह्या मैदानात हारला, तर तुमची चूक काय झाली? पैरा कुठं कमी पडला, आपला बैल कमी पळाला का, गाडीवरच्या ड्रायव्हरची चुकी होती का, सुट्टी मेकरची चुकी होती का, ह्या बारकाव्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली चुकी कुठं निघाली हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे, मग दुसऱ्याला बोलायचं. मित्रांनो, दुसऱ्याला वाईट बोलताना सगळ्यात पहिल्यांदा आपलं काय चुकतं ह्याचा विचार करावा. आणि राहिला विषय दुसऱ्याच्या बैलाला नावं ठेवायचा, ही एक पद्धत आता ट्रेंडिंगला आली. तुमचा सोन्यासारखा असू द्या, पण दुसऱ्याचा वाईट आहे असं म्हणावं नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं चुकतंय का हो, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. तो सर्वसामान्य असो किंवा लय मोठा असो किंवा गाडा मालक असो, गाडा शौकीन असो किंवा गाडा चालक असो, आपली चुकी कुठं होते हे आपण ओळखलं पाहिजे. तो पण महादेवाचा नंदी आहे, आपला पण महादेवाचा नंदी आहे. त्याला वाईट बोलताना आपण 500 वेळा विचार केला पाहिजे. समोरचा जर आपल्या बैलाला वाईट म्हणला, तर आपण त्याला प्रत्युत्तर नाही दिलं पाहिजे. हे सगळ्यात पहिल्यांदा गाडा मालकांनी लक्षात ठेवा. आता मंडळी, राहिला विषय, तुम्हाला मी चूक सांगितली, तुम्हाला मी पैराचा विषय सांगितला. अजून एक महत्वाचा विषय वाटतो, तो पण तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या बैलाचा जर व्हिडिओ आला, तर तो एडिट करायची पद्धत लय वाढली. एडिटर लोकांनी पण माझे हात जोडून विनंती आहे, एखाद्या बैलाला कमी दाखवू नका. तुम्ही त्याच्या बैलाचं स्पीड कमी करून तुमच्या बैलाचं स्पीड वाढवू नका, किंवा त्या व्हिडिओच्या खाली एखादी वाईट कमेंट करून ते व्हिडिओ अपलोड करू नका. असे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. एकदम कमी वेळेत जास्त व्हायरल होणारे हे व्हिडिओ आहेत. तर ही काळजी आपण सर्वसामान्य माणसाने घेतली पाहिजे. गरीबाच्या माणसानं पण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कधी कोण वाईट बोललं, तर आपण दुसऱ्याला कधी कोणाला वाईट नाही बोललं पाहिजे. एखाद्याच्या बैलाला वाईट कमेंट करताना मनातनं लाजलं पाहिजे की तो पण महादेवाचा नंदीच आहे. समजा आपल्या दावणीला जसा त्यो आहे, तसा त्या समोरच्या दावणीला त्यो बैल आहे. लक्षात ठेवा, हे कुठंतरी बंद झालं तर बैलगाडी क्षेत्राला अजून चांगले दिवस येतील. बैलगाडी क्षेत्रात काही किडी निर्माण होतात, तर त्या आपण बाहेर काढल्या पाहिजेत. हे तुम्हाला असं वाटतं का ही एक काळाची गरज आहे? गाडा मालक, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्याच्या नंदीला वाईट म्हणताना किंवा त्या बैल मालकाला किंवा त्या गाडा मालकाला वाईट म्हणताना आपण 1001 वेळा विचार केला पाहिजे की कधीतरी तो आपल्याला गरजेला पडणार आहे, कधीतरी ती गाडी आपली एकत्र पळणार आहे, कधीतरी एका गटाला आपण पळणार आहे. हा वाद नाही निर्माण झाला पाहिजे. कारण मित्रांनो, बंद झालेली बैलगाडा शर्यत ही असंख्य अथक प्रयत्नातनं चालू झाली, ती परत बंद पडायच्या मार्गावर आल्या. कारण काही संघटनेची लोक
काही संघटनेची माणसं ही आता पुरावा शोधण्याच्या मार्गाला लागलेत की बैलगाडा शर्यतीवर आम्ही कशी काय बंदी आणू आणि कशी काय त्याला स्थगिती देऊ। ही पुरावा देण्यामागं आपण स्वतः त्यासनी पुरावा देतोय। हे व्हिडिओ आपण व्हायरल करतोय। बैलाने समजा एखाद्या माणसाला एखादा बैल रागीट असतो, एखाद्या माणसाला जर बैलानं मारलं तर तो व्हिडिओ आपण शूट करतो, माझा एवढा करंट, माझा तेवढा करंट, आणि तोच करंट आपण बाहेर दाखवतो। तो करंट व्हायरल होतो आणि तो करंट काही संघटनांपर्यंत पोहोचतो आणि मग स्थगितीला त्यासनी एक नवीन त्यासनी याचिका दाखल करायला एक नवीन मार्ग मिळतो। कुठंतरी तुम्हाला वाटतं का हे चुकतंय? आणि राहिला विषय मित्रांनो, सोशल मीडिया हे बैलगाडी क्षेत्रात आता जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह झाले। तुमचा बैल व्हायरल होण्यामागं ह्या सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा हात आहे। या सोशल मीडियाचा दुरुपयोग कुठेतरी बैलगाडी क्षेत्रात व्हायला लागलाय का हो? असं तुम्हाला वाटत नाही का? बैलगाडी क्षेत्रात सोशल मीडियामुळे दोन मालकात भांडणं किंवा दोन बैलांच्यात विरोधपणा येतोय असं तुम्हाला कुठेतरी वाटतंय का? दुसऱ्याला बोट दाखवायच्या आधी आपलं काय चुकतंय हे आपण ओळखलं पाहिजे। सर्वसामान्य गाडा मालकांना मला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढे लक्षात ठेवायचंय की आपला बैल जर पळतोय, समजा 2 नंबरला पळतोय, तो 2च नंबरचा पायरा करायचा। भविष्यात तुमचा बैल जर चांगला पळाला, तो नावलौकिक मध्ये आला तर तुम्हाला 100% मोठं पैर होणार आहेत। टॉपचा बैल आणि हलका बैल ही काय पद्धत आहे हो? सगळीच बैल आहेत, सोन्यासारखे आहेत, सगळेच महादेवाचे नंदी आहेत। कोण टॉप आणि कोण हलका नाही। आयुष्यात आम्ही कधी किंवा आमच्या सहकार्याने कधी कुणाच्या बैलाला वाईट म्हणलं नाही। ही भावना पण तुम्ही ठेवा। भावना जर चांगली असेल तर भविष्यात तुमचा बैल पळणार आहे। तुमच्या सगळ्यांनाच तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। सर्व बैलांना आमच्याकडनं शुभेच्छा। प्रत्येक बैलाच्या पाठीवर गुलाल पडो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो। जर काही चुकलं असेल तर त्याच्याबद्दल माफी असावी। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।